नमस्कार. आज दिनांक 8/9/2023 वार शुक्रवार. केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंब यार्ड नाशिक, केडी चौधरी कोर्ट डाळिंब यार्ड इंदापूर आणि केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे या तिन्ही बाजारपेठेच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. बऱ्यापैकी आता सगळीकडेच आवक घटलेली असताना आपल्याकडेही त्या तुलनेत आवक नक्कीच घटली, पण त्यातही ती आवक आपल्याकडं सर्वांपेक्षा जास्तच राहिली. परंतु आता रेट हे कडाडलेले आहे. त्याचं कारणच असं आहे की मधल्या काळात पावसाचा झटका थोडासा वेगवेगळ्या राज्यात बसला आणि त्याचा परिणाम थोडासा आपल्याला मंदीचा जाणवला. पण आता माल कमी असल्यामुळे रेट हे 90, 100, 110 रुपये गोटीपासून स्टार्ट व्हायला लागले चांगल्या मालाची आणि अॅव्हरेजली 125-150 पर्यंतचे अॅव्हरेज शेतकऱ्यांना मिळायला लागले. आणि हे होत असताना 8-10 दिवसापूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती आणि अजून इथून पुढची परिस्थिती गणपतीपर्यंतची ही पाहता साधारणतः 10 तारीख ते 13 तारखेपर्यंत परराज्यातला ग्राहक हा गणपतीसाठी खरेदी करणार आहे. म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. त्यामुळे आता इथून रविवारपासून पुढं तुम्ही कितीही माल आणले तरी अडचण नाही. त्यानंतर बुधवारपासून बाहेरचा माल ग्राहक घेणारा कमी घेईल आणि लोकलचा म्हणजे 14, 15, 16 हा शनिवारपर्यंत 14, 15, 16 हे इंदापूर किंवा नाशिकसाठी मी सांगतोय आणि 17 तारीख ही पुण्यासाठी सांगतोय. ह्या 3 दिवस इथले लोकल ग्राहक आणि 4 दिवस पुण्यातले लोकल ग्राहक ही माल खरेदी करणार आहेत. पण 18 तारीख सोमवारी आहे, 19 तारीख मंगळवारी आहे. ह्या 2 दिवशी माल नाही आला तरी चालेल. हे मी बजावून ह्यासाठीच सांगतोय की प्रत्येक शेतकऱ्याला भावना असते की मी गणपती बसायच्या आदल्या दिवशीच माल घेऊन जाईल आणि तो माल वितरित करायला पुढे जाऊन हा नक्कीच व्यत्यय येतो. कारण या दिवशी उद्या गणपती बसणार, आज माल आलेला काही उपयोग होत नाही. त्यामुळे त्याच्या अगोदर 2 दिवसपर्यंत तुम्हाला जेवढा माल खेचता येईल तो खेचा. 10 तारीख ते 14-15 तारीखपर्यंत अगदी आपण ते देवाला 5 फळं ठेवतोय अशीच माल जास्त आणा. आपण बागा छाटणी करणार असेल, फक्त आपण खाऊ शकतो अशीच फळं देवाला आणा, एवढं नम्र निवेदन मी करेन. फार अगदी कच्च दोडके देवाला देऊ नका, जेणेकरून देवालाही आपण खातो त्या लेवलचाच माल आणा, जेणेकरून आपल्याला रेट अपेक्षित मिळेल. नाहीतर आम्हाला रेट मिळाला नाही, माल फेकून द्यावा लागला, अशा परिस्थितीत हिरव्या मालाची परिस्थिती दरवर्षी होते. हेही नम्र आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करेल. बऱ्यापैकी रेट हे चांगले आहेत, चांगले राहतील आणि इथून पुढचा भविष्यकाळ हा डाळिंबासाठी नक्कीच चांगला असेल. गणपती उठल्यानंतर खरी ती जी ही दरवर्षी मला पाहायला भेटते, पण गणपतीपर्यंत सर्वच बागा ह्या थांबवलेल्या असतात, थोपलेल्या असतात आणि त्यानंतर बागा छाटणीसाठी ह्या राहिलेल्या असतात. त्यानंतर छाटणी आपण करतो. तर हा सर्वच जरा थोडासा हा काळ आपल्यासाठी कोणता दिवस पैसे करून देणार आहे हे मी आवर्जून आपल्याला सांगितलं. परंतु त्याच दरम्यान आता मराठा आंदोलन हे सगळ्या वेगवेगळ्या भागात चाललेलं आहे. बरेचसे फोन येतात आपलं मार्केट बंद आहे का चालू आहे. पण अशा परिस्थितीत आता पुणे पिंपरी चिंचवड हा जो एरिया आहे तो उद्या बंद आहे, पण त्याचा आपल्या पुणे बाजारपेठेवर काही परिणाम होणार नाही. जर पुणे बाजारपेठ बंद असेल तर आम्ही नक्कीच सांगू. नाशिक मार्केटलाही चालू आहे, इंदापूरचंही मार्केट चालू आहे. फक्त आता थोडंसं आपण मार्केटिंगचा अभ्यास करताना आम्ही ज्या ज्या सूचना दिल्यात त्या पद्धतीने माल विरळते ठेवा. आजही 125-150 रुपयाचा अॅव्हरेज मिळत असताना गोटीचे रेट कडागलेले आहेत. वरचे रेट हे थोडेसे मापात जरी दिसले तरी अॅव्हरेज आपल्याला हे जास्त मिळून जाते आणि म्हणून शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी घ्या. चांगले माल वाचलेले लवकर या. आता नाशिकचं सुद्धा जे जागेवरती जाणारे माल बरेचसे मार्केटला यायला लागले. त्यामुळे मार्केट हे खूप कडाडलेलं आहे आणि त्यामुळे जागेवर देताना शेतकरी त्या भागातला सुद्धा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला शेतकरी 10 वेळा विचार करतोय की माल जागेवर नाही दिला पाहिजे आणि मार्केटला जाणला पाहिजे आणि तोही प्रीमियम कृषी मार्केटमध्ये केडी चौधरी फुटेक्सकडे आणला पाहिजे. आवर्जून शेतकऱ्याला सांगतोय, शेतकरी आनंदित होतोय आणि असं मार्केट कधी पाहिलं नाही त्या एरियात, अशा भावना बोलून दाखवतोय. त्यामुळे कुठल्याही गाडीवाल्याला अगदी जर विचारलं केडी चौधरी फुटेक्सकडे आणला पाहिजे. आवर्जून शेतकऱ्याला सांगतोय, शेतकरी आनंदित होतोय आणि असं मार्केट कधी पाहिलं नाही त्या एरियात, अशा भावना बोलून दाखवतोय. त्यामुळे कुठल्याही गाडीवाल्याला अगदी जर विचारलं केडी चौधरीकडे टाका तर त्या एरियातलं टाकत नव्हते. परंतु आता शेतकरीच डायरेक्ट जागा झाल्यामुळे त्या मार्केटला प्रचंड आवक ही वाढत चाललेली आहे.
पुण्यातही तीच परिस्थिती आहे. पुण्यामध्ये गाड्या खाली होत नव्हत्या, अशी मधल्या काळात परिस्थिती होते. म्हणून गाडीवाल्यांच्या थ्रू काही चुकीचा मेसेज जात असताना शेतकऱ्यांना त्या गाडीवाल्यावर अवलंबून राहून तो गाडीवाला दुसरीकडे माल टाकायचा, पण तशी परिस्थिती नाहीये. गाडी आल्या आल्या खाली होती. आता ज्या प्रमाणात आवक पाहिजे होती त्या सीझनची तशी आता नाही. आता घटलेली आहे, गाडी आल्याबरोबर खाली होती. इंदापूरला ही आता बरीचशी आवक ही जाग्यावर जाणारी आपल्याकडे डायव्हर्ट झाली आणि इंदापूर मार्केटमध्ये सुद्धा आवक आपल्याला चांगली आहे. ग्राहक वर्ग सुद्धा आता मालाचा डिमांड करतोय. ह्या तिन्ही मार्केटला प्रचंड ग्राहक डिमांड करत असताना जागेवरती देण्यापासून आपण थोडंसं वंचित राहा, किंबहुना आपण मोकळं मार्केटला या, हेही मी नम्र आवाहन नक्कीच करेल. पेरू असेल, सीताफळ असेल किंवा आमची वेगवेगळे आपली जे ड्रॅगन फ्रूट असतील किंवा वेगवेगळी फळं असतील त्याचेही आम्ही निलाव आपल्या युट्यूब चॅनलवर देत असतो, दाखवत असतो. आणि त्याच्यामध्ये मोसंबी असेल, संत्रा असेल, ही सगळीच फळं ही आपल्या गाळा नंबर 892 वरती विकली जातात. तिथलेही व्हिडिओ आपल्याला प्राप्त होते. परंतु आता आपण पेरूसाठी एक खास मोहीम राबवली इंदापूरमध्ये. पेरू हा कडक वेगळा आणि तयार वेगळा काढावा. जे तयारचं ग्राहक सुद्धा आपण इंदापूरमध्ये बोलवले की जे मुंबई किंवा उपनगरातली ग्राहक इंदापूरमध्ये पोहोचवली आली आणि त्यांनी तयार माल उचलायला चालू केला. परंतु कडक मालामध्ये जर माल तयार निघाला तर त्याचा रेट कमी होतो किंवा जर झालेल्या रेटपेक्षा मग 30% रेट मिळतो. हे होऊ नये म्हणून आपण जागेवरच निवडून आणला तर तयार मालालाही चांगला रेट मिळतो. हे अनुभव शेतकऱ्यांना आला. विनंती एकच आहे की टोकन बुकिंग केल्याशिवाय माल आणू नका. हे आम्ही वारंवार ह्यासाठीच सांगतोय की जेणेकरून आपल्याला मर्यादित माल भरून तिथला बाजार बाहेर परराज्यामध्ये माल कसा पाठवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पुण्यामध्ये सुद्धा पेरू आला तर पुण्यामधल्या ग्राहकांना सुद्धा आम्ही कडक पेरू आणि त्याचबरोबर तयार पेरू ही दोन्ही पेरूच्यासाठी आता ग्राहक तयार करतोय. कारण प्रचंड लागवड ही डाळिंबासारखीच पेरूची झाल्यामुळं पेरूला एक दिशा द्यावी, शेतकऱ्यांचे 2 पैसे घडवावेत ही भावना ठेवून मी दोन्ही मार्केटमध्ये किंवा तिन्ही मार्केटमध्ये नाशिकला सुद्धा आम्ही त्या व्यापाऱ्यांना माल बाहेर पाठवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे ह्या तिन्ही मार्केटमध्ये तैवान पिंक असेल किंवा व्हीएनआर असेल, ह्या दोन्ही जातीचा आणि त्याचबरोबर गुजरात रेड असेल. गुजरात रेड खूप अल्पशा प्रमाणात आहे, परंतु ह्या 2 जाती ह्या खऱ्या तर मार्केटला चालतात. तयार माल हा पुणे मार्केटमध्ये नक्कीच चालतो, परंतु कडक माल सुद्धा पुण्यातून चालावा, नाशिकमधून चालावा आणि इंदापूरमधून चालावा म्हणून माझे विशेष प्रयत्न आहेत. त्यामुळे ज्या सूचना आम्ही ज्या पद्धतीने कडक मालाच्या देतोय त्या पद्धतीने आपण माल काढा. पुण्यासाठी आता सध्या तरी आम्ही टोकनचा विचार केलेला नाही, कारण इथं लोकलचा बी माल जातोय आणि कडकचा पण जातोय. परंतु इंदापूरसाठी नक्कीच आम्ही तसा प्रयत्न केला, कारण ते शहर नाहीये. देशाच्या कानाकोपऱ्यात माल पाठवण्यासाठी आम्हाला मर्यादितच माल बोलवणं आणि ग्राहक वाढवणं हे उद्दिष्ट आम्ही केडी चौधरी कोल्ड डाळिंब यार्डमध्ये ठेवलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्याच घडामोडी सांगत असताना शेतकऱ्यांना मी नक्कीच सांगेल की इथून पुढचा चांगला काळ असताना जागेवरती देत असताना आपण 4 वेळा विचार करावा. आणि नक्कीच आज खरडे माल सुद्धा 70-80 रुपयापर्यंत जातात. अगदी डॅमेज 20-25 रुपये जातो आणि गोटी 80-85-90 रुपयापर्यंत जात असताना वरचे माल 150-160-70 रुपयापर्यंत जात असताना शेतकऱ्यांचे चांगले पैसे बनतायत. त्यामुळे इथून पुढचा काळ चांगला असताना आपण शेतकऱ्यांनी मार्केटिंगचा नक्कीच या फायदा घेत असताना युट्यूब चॅनलवर दररोजच्या घडामोडी पाहाव्या, जेणेकरून शेतकऱ्याचं होणारं नुकसान टळेल. आणि आम्ही काय बोलतो त्यापेक्षा शेतकरी चर्चा काय करतो हेही ऐकावं, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. हेच कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.